नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि सरकारी योजना। आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची योजना, पंचायत समिती योजना 2025 व 26। चला तर जाणून घेऊया योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत, कोणकोणत्या भागाची योजना या अंतर्गत येते, अर्ज कसा करायचा आणि कोणते फायदे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। पंचायत समिती योजना म्हणजे काय? ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे। एकूण 25,000 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे। पंचायत समिती योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देणे। या योजनेमध्ये पशुसंवर्धन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग यांचा समावेश आहे। या योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत? राज्यातील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करता येते। पशुसंवर्धन विभागाचे अंतर्गत लाभ: बैलजोडी खरेदीसाठी 75% अनुदान। जर तुम्हाला बैलजोडी घ्यायची असेल तर पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत 75% अनुदान दिलं जातं। गाय म्हैस खरेदीसाठी 50% अनुदान, गाय गोटा तयार करण्यासाठी 15,000 रुपये, कुक्कुट पालनासाठी 75% अनुदान। महिला आणि बाल विकास योजना अंतर्गत लाभ: 18 वर्षांवरील ग्रामीण महिलांना 4 चाकी वाहन खरेदीसाठी प्रशिक्षण किंवा परवाना मिळण्यासाठी 30,000 रुपये। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत इयत्ता 7वी ते 12वी शिकणाऱ्या मुलींना शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी 50,000 रुपये अनुदान। दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान। 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी 5,000 रुपये आर्थिक सहाय्य। MSCIT कोर्ससाठी मुला-मुलींना 30,000 रुपये थेट खात्यात। महिलांना व्यवसाय व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 7,500 रुपये अनुदान। घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान। शिलाई मशीन खरेदीसाठी 90% अनुदान। शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल खरेदीसाठी 4,000 रुपये। कृषी विभागाच्या अंतर्गत लाभ: या सर्व योजनांचा उद्देश म्हणजे शेतीस प्रोत्साहन देणे आणि आधुनिक कृषी अवजारे सहज उपलब्ध करून देणे। 5 HP डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान। 20 किलो क्षमतेचे प्लास्टिक किट खरेदीसाठी अर्थसहाय्य। ताडपत्री खरेदीसाठी अनुदान। बोरवेलसाठी खोदकाम, जुनी किंवा नवीन विहीर खोदकाम, PVC पाईप खरेदीसाठी अनुदान। ट्रॅक्टर बॅटरी, स्वयंचलित अवजारे, रोटर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य। 20 लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर यंत्रणेसाठी अनुदान। अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, आधार लिंक असलेले बँक पासबुक, ईमेल ID, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, 7/12, 7/12 व 8A उतारा किंवा पटवारीकडून घेतलेला दाखला, वयाचा दाखला, अपंग असल्याचे प्रमाणपत्र, हमीपत्र। अर्ज प्रक्रिया: या सर्व योजनांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, कोणकोणत्या वेबसाईटवरून करायचा या संदर्भातील संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओज लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहेत। तुम्हाला शिलाई मशीन, प्रिंटर मशीन किंवा इतर योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे शिकायचं असेल तर शेती आणि सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।